जर पाहिलं तर गोरसई संघ भरपूर मोठा प्रवास करून वसई तालुक्यातील जुचंद्र गावामध्ये दाखल झालाय आणि जेव्हा जेव्हा या परिसरामध्ये हा संघ दाखल होतो ना तेव्हा तेव्हा खूप चांगली कामगिरी देखील या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे आणि त्यांची जर्सी जर पाहिली तर म्हात्रे बदल स्पोर्ट्स शॉप कल्पेश जिमात्रे यांची जर्सी नक्कीच पाहायला मिळते। आज देखील गोरसई संघाने तीच जर्सी परिधान केली आहे आणि खऱ्या अर्थानं मैदानावरती गोरसई संघ उतरला। षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅक वरती सोहम हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। सोहम राणे स्ट्रायकिंग एंड वरती संघाचा कॅप्टन। जर पाहिलं तर नॉन स्ट्राइक एंड वरती आहे, स्ट्रायकिंग एंड वरती सन ऑफ गोरसई सूरज केने या फलंदाजाला तुम्ही पाहताय कालच्या रजनीमध्ये कालच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर फायनल जिंकून आलेला आहे। सपाल्या परिसरामध्ये शिवनेरी चषकावरती नाव कोरलं होतं गोरसई संघाने आणि तदनंतर आज जर पाहिलं तर या मैदानावरती खेळताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। पहिलाच बॉलिंग ट्रॅक वरती सोहम राणे हा गोलंदाज, परंतु स्ट्रायकिंग एंडला सूरज केने हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। पहिल्याच बॉलवरती वा अप्रतिम चेंडू समोर सापडलाय, पायचीच्या स्वरूपात सूरज केनेला बाद केलाय। पहिला धक्का या मॅच मध्ये, वा काय अप्रतिम चेंडू पाहायला मिळालाय आणि पायचीच्या स्वरूपात मोठी विकेट। सूरज केने इथे माघारी परततोय। पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का दिलाय सोहम राणेने। पहिलाच बॉल प्रतिस्पर्धी संघाचा एक सर्व उत्कृष्ट खेळाडू म्हणून नेहमीच आपण बघतो सोहमला। खरं तर पोमनच्या स्पर्धेमध्ये बेस्ट ऑफ गोराई या संघाने जो काही खेळ केला होता मात्र वाखाणण्याजोगं आणि त्यांना त्यानंतर मिळालेला आत्मविश्वास या परिसरामध्ये ते सातत्याने एंट्री टाकत असतात या अगदी लाख मुलाच्या स्पर्धेमध्ये। पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये सूरज केनेची विकेट गेली आहे, फलंदाज बाद। अप्रतिम चेंडू होता। टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि बॅटनं स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन विकेट, महत्वाची विकेट सूरजला बाद केलाय। चला स्पीडअप करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका। सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी आहे, याही पेक्षा जास्त वेळ तुम्ही खर्च केल्या तर शेवटच्या षटकामध्ये एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला ऍड करावा लागेल। गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सोहम राणे पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर त्यांनी विकेट प्राप्त केली, फलंदाजाला बाद केलं पायचीच्या स्वरूपात। नवीन फलंदाज मैदानावरती मेघराज हा फलंदाज दाखल झालाय। काय सुरुवात केली आहे बेस्ट ऑफ गोराईने, अप्रतिम कामगिरी। ओव्हर द विकेट गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस मोठा फटका उडवलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे, मेघराजच्या बॅटमधून आलाय षटकार। गोरसई या नावाची चर्चा नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटच्या अगदी पटलावरती केली आहे। मोठमोठ्या स्पर्धा अगदी नावावरती जिंकत असताना आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगला क्रेज पाहायला पडतो आणि पहिला बॉल काय स्ट्रोक एक्झिक्यूट केला, वा आल्या पहिल्याच बॉलवरती फलंदाज मेघराज केनेच्या बॅटमधून षटकार आणि संघाची धावसंख्या स्टार्ट ऑफ द फाउंडेशन श्री गणेशा षटकारनिशी केली जाते। जबरदस्त बॅटिंग, पहिल्याच बॉलमध्ये आक्रमण केले सोहमच्या विपक्षामध्ये। पुढचा बॉल फुल टच ऑन साइडला फटका फसलाय, इथे धीम्या गतीचा बॉल होता, डीप विकेटला बॉल निघून चाललाय। वन बाउन्स चेंडूला कलेक्ट करत असताना तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल या बॉलवरती प्राप्त केली जाईल। एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 7 धावा धावफटकावरती रिदित 11 जय बजरंग घोरसाहेब। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फुलटॉस चेंडू होता, प्रॉपर टायमिंग करू शकले नव्हते। मिडविकेट रिझनला फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच मिळाली। 7 धावा स्कोर कार्ड वरती सोहम राणे इम्प्रेस करतायत। जरूर षटकार आलाय परंतु पहिल्या चेंडूवरती सूरजला त्याने बाद केलाय। चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल। समोर संघ जर पाहिला तर रिदित 11 गोरसई बी संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट, रनअप चुकलाय। खऱ्या अर्थानं रनअप चुकला ना तर चेंडू चुकत असतो, इथे स्वतःला सावरलंय सोहम राणेने। पुन्हा माघारी आले, डेड बॉल इथे पाहायला मिळाले। दबाव आहे गोलंदाजावरती। खऱ्या अर्थानं ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा संघ आहे गोरसई संघ आणि आज या स्पर्धेच्या माध्यमातून देखील या संघाला खेळताना आपण पाहतोय। सोहम राणे अप्रतिम सुरुवात या मॅच मध्ये त्याची राहिली आहे। गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेस बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या पॉलोथ्रोमध्ये चांगली फिल्डिंग, वा अप्रतिम कार्य पाहायला मिळालं। वेगवान चेंडू होता, तितक्याच वेगाने फटका खेळला होता आणि तितकीच चांगली फिल्डिंग सोमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे। चेंडूला डॉट। बेस्ट ऑफ गोराई म्हटलं तर एक चांगले क्रिकेट नेहमीच्या संघाच्या माध्यमातून खेळण्यात आले आणि खरं तर
ज्यावेळेला गुरसाई संघ लेट आला, अगदी टीमच्या कॅप्टनने सांगितलं की बाबा इथे पेनल्टी वगैरे काही नको, आम्ही क्रिकेट खेळण्यासाठी आलो, आम्ही फेअर क्रिकेट खेळणार आहोत. यासाठी त्यांचं देखील कौतुक केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. धावा फटकावरती लागल्यात 7च्या घरामध्ये, एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक पहिल्यातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. सोहम अद्भुतपूर्व गोलंदाजी करतायत. पहिले षटक P1चा आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी धावा खर्च करताना दिसत नाही आहेत. पुढचा बॉल इथे फटका, अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. क्लीन बोल्ड. यश त्याउद्वस टीमचा कॅप्टन, आता त्यालाही परतीचा प्रवास दाखवलाय. संदेश केनेच्या खेळीला पूर्ण विराम. धक्का लागला दुसरा. मैदानाच्या आतमध्ये रिदित 11 गोरसाहेबी अराउंड लेग त्रिफलाची चपल क्रॉस झाले होते, स्वीप करण्याचा प्रयत्न आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात संघाचा कॅप्टन संदेश केने देखील बाद झालाय. कालच्या रजनीमध्ये देखील फायनलच्या मॅचमध्ये असाच काही फटका खेळण्याचा प्रयत्न संदेशने केला होता आणि तो त्रिफलाचीत झाला होता. अगदी तसंच काही दृश्य याही मॅचमध्ये पाहायला मिळालं. संदेशच्या माध्यमातून स्वीप करायचं होतं आणि खऱ्या अर्थानं अराउंड लेगच्या स्वरूपात सोमने आणखीन एक विकेट मिळवली आहे. काय गोलंदाजी केली आहे. माझ्या समोर कोणता संघ आहे मला ठाऊक नाही, माझ्या समोर कोणता फलंदाज आहे हे मला ठाऊक नाही, माझ्याकडे गुणवत्ता आहे, माझ्याकडे कौशल्य आहे आणि खऱ्या अर्थाने ती मैदानावरती मी दाखवेन. आणि तेच करत असताना सोम राणे या मॅचमध्ये अप्रतिम गोलंदाजी करतायत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत 7च धावा त्याने खर्च केल्यात, 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्यात. सुरुवातीला सूरज केनेला बाद केलं, इथे संदेश केनेला देखील बाद केलाय. नवीन फलंदाज कपिल केने मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कपिल केनेची भूमिका आहे टीममध्ये काय महत्त्वपूर्ण, तर बॉलिंग युनिट, परंतु आज बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आहे तो दाखल झाला, कारण की लवकर विकेट पडल्यात. अगदी जर पाहिजे तर पहिलीच ओव्हर बाकी आहे आणि इथे शेवटचा अंतिम बॉल, 7 वरती 2 धक्के लागलेत. पुढचा बॉल सोहम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. हो, यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू आता फ्लिक करायचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू, परंतु या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे सोहम राणे. अप्रतिम कामगिरी. फक्त आणि फक्त 7च धावा, 2 महत्त्वाचे विकेट त्यांनी कंप्लीट केल्यात. अप्रतिम गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकावरती अधिराज्य गाजवलंय बेस्ट ऑफ गोराई या संघाने. सोहम राणेचं कौतुक करावं लागेल. लाजवाब गोलंदाजी. सुरुवातच त्याने विकेटने केली. पहिल्या बॉलवरती LBWची विकेट, त्याने षटकार मारला मेघराजने. पुन्हा एकदा तो सिंगल, त्यानंतर डॉट विकेट आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. म्हणजेच काय तर पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट होत असताना पहिल्या ओव्हरमध्ये 2 धक्के लागलेत बॅटिंग करा टीमला, गुरसाई या संघाला, आणि अर्थातच 7 धावा फटकावरती लागल्या गेल्या आहेत. खरं तर नावाप्रमाणे कामगिरी केले निशांत सर, ज्याप्रमाणे बेस्ट ऑफ गोराई ने आतापर्यंत बेस्ट परफॉर्मन्स या स्पर्धेच्या माध्यमातून केलाय. पहिल्या ओव्हर राहिले सोहम राणेच्या नावावरती, 2 गडी बाद 7 धावा. षटक क्रमांक दुसरं बॉलिंग ट्रॅकवरती पॅट्रिकला तुम्ही पाहताय फार एंड कडून तो गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 7च धावा. अप्रतिम कामगिरी. टप्पा, वलन, गती याचा सुवर्ण मध्य गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. इम्प्रेस केलं, प्रभावित केलं, परंतु पॅट्रिकला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्रायकिंग एंडवरती जर पाहिलं तर फलंदाजाला तुम्ही पाहताय मेघराजला त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येताना आपल्याला पाहायला मिळालाय. तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती पॅट्रिक. गोलंदाज तयार. हो, यावेळेस स्वीचिटचा फटका, सुरेख फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी मेघराजच्या बॅटमधून चौकार. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला बॉल आणि त्यानंतर मेघराजने पाहिलं, निहाळलं आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. काय फटका खेळला. अगदी पॅट्रिक या टीमचा आणखीन एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, त्यानंतर बॅटचा स्विंग प्रॉपर निघाला आणि त्यानंतर हा स्विचिंगच्या माध्यमातून चौकार. या स्पर्धेचं दुसरं अर्धशतक ठोकणारा फलंदाज कबीर सिंगला आपण बघतायत. ISP रिटर्न, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. कालच्या दिवसात अमीर जाफेदारला आपण बघितलं आणि आज कबीर सिंगच्या नावाचा जलवा आपण मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. गोलंदाज पॅट्रिक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. इथे पुन्हा एकदा स्विचिटचा फटका खेळायचा होता पॉइंटला. त्या ठिकाणी जर पाहिलं तर फिल्डर येत आहेत आणि ते फक्त सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 12 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा बदल्या. पॅट्रिकच्या या षटकामध्ये सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 5 धावा बदल्यात. मेघराज केने जबरदस्त बॅटिंग करतायत आणि त्याच्या बॅटवरती बॉल देखील चांगल्या रीतीने येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु एका बाजूला कपिलला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. या संघामध्ये प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवार आहे, या संघामध्ये A1 पवन आहे. परंतु आज जर पाहिलं तर कपिल केनेला मैदानावरती लवकर संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करावं लागेल.
बॅटिंग करत असताना पॅट्रिक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. स्विचचा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. इथेही चांगला चेंडू पाहायला मिळतोय. खोलात टाकला होता चेंडू आला डॉट. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. फलंदाजाला हिट करून आता इथे गोलंदाजी केली जाते. खरं तर पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर जे काही पुनरागमन केलंय ते मात्र पॅट्रिकचं अफरातून राहिले. पॅट्रिक देखील नेहमीच चांगलं क्रिकेट खेळत आलं. अगदी ओपनचं क्रिकेट देखील खेळतोय आणि खुल्या गटातील क्रिकेट देखील जर पाहिजे तर जबरदस्त खेळलेला आहे. 3 बॉलमध्ये 5 धावा त्याने वैयक्तिक खर्च केल्यात. आता रितीत 11 गोरसे बी या संघाची धावसंख्या 12 वरती 2 धक्के. या पुढचा बॉल अगदी जर पाहिलं गेलं तर काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. यस, धाव जरूर घेतली जाईल. डायरेक्ट हिट, मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट आणि प्रतिस्पर्धी संघाला आणखीन एक धक्का लागेल. धावचीच्या माध्यमातून आणखीन एक धक्का बॅटिंग करा टीमला. ऍक्शन रिप्ले, बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झाले त्यानंतर केलेला डायरेक्ट हिट. वा, काय एफर्ट होते आणि मेघराज ज्या वेळेला विकेट गेली आजच्या निराशा स्पष्ट चेहऱ्यावरती दिसून आली. 3 गडी बाद, धावसंख्या 12. नवीन फलंदाज राहुल केने मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे जर पाहिलं तर धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. खऱ्या अर्थाने घिसाडगाई केली आणि ती घिसाडगाई अंगलट आली, कारण मेघराज केने चांगली बॅटिंग करत होता, धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर यष्टिरक्षकाने खूप चांगलं कार्य केलं आणि धावाच्या स्वरूपात इथे मेघराजला बाद केलाय. नवीन फलंदाज राहुल केने मैदानावरती दाखल झालाय, परंतु काय जबरदस्त कामगिरी बेस्ट ऑफ गोराई संघ या मॅच मध्ये करतोय. दबाव टाकलाय आतापर्यंत रिदीत 11 गोरसई बी संघावरती, कारण दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या ना तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 12 धावा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, या षटकामध्ये धावा येताना आपण पाहिल्या परंतु धावा थांबल्यात, विकेट आली. या गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. पॅट्रिक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक केलाय. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर लॉंग लेग रिजन मध्ये चिलूला टर्न केलाय. गॅप आहे, वॅकेट एरिया, बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि राहुलच्या बॅटमधून व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत असताना आलाय चौकार. चांगला फटका खेळला. इथे एखाद्या मोठ्या फटक्याची गरज होती आणि तो फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी गॅप होता मोठा आणि त्याच कारणाचं तो गॅप पाहिला आणि त्याच रिझनला हा लॉंग लेगला चौकार क्लिअर केला. राहुलच्या बॅटमधून मिळतील धावा 4. या 4 धावेच्या माध्यमातून संघ धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 16च्या घरामध्ये. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. स्ट्रोकसाठी जागा बनवली होती. खऱ्या अर्थाने जर पाहिला तर चांगला बॉटम एंडचा वापर केला. लॅप स्ट्रोक पाहायला मिळाला, फक्त दिशा दिली आणि ती 4 धावा. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 16 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. राहुल केने मैदानावरती दाखल झालाय. राहुल केने याच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. अनेक क्रीडा स्पर्धा याही फलंदाजाने गाजवल्यात. आज मैदानावरती तो देखील आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड फटका खेळला, फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग रिजनला फिल्डर येत आहेत. वर्तुळामध्ये सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलाय, फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा. 2 षटकांचा तुषार इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना रिदीत 11 गोरसे बी संघाने स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा बनवल्यात. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा, या षटकामध्ये 10 धावा पॅट्रिकच्या विरोधात येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. राहुलला माहिती आहे की आता मैदानाच्या आतमध्ये विकेट गेल्यात. धावा देखील अगदी जर पाहिले गेले तर येत असताना दिसत नाही आहेत आणि ते मैदानाच्या आतमध्ये करत असताना सिंगल डबल एक चौकार देखील आला आणि त्याच कारण 17 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना रिदीत 11 गोरसाई ब. अप्रतिम क्रीडा स्पर्धा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं रविदादा यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन केलंय आणि खऱ्या अर्थाने या परिसरातील भरपूर मोठं नाव होतं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती, ज्याने अनेक कित्येक वर्ष राज्य केलंय असा खेळाडू रविदादा आणि त्यांच्या स्मरणार्थ ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज गोरसी संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते आणि इथून जर पाहिलं ना तर आज या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांची उपस्थिती देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज लक्ष तिवारी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते, परंतु स्ट्रायकिंग एंड वरती राहुल केने. राहुल तयार झाला स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज लक्ष. आता मात्र जर पाहिले गेलं तर आव्हान मोठं असेल, कारण की ज्या वेळेला जुचंद्र गावच्या दिशेने अगदी गोलंदाजी येते त्यावेळेला फलंदाजाचा बोलबाला पाहिला आपण. पहिला बॉल डेड बॉल पंचाच्या माध्यमातून घोषित करण्यात आलाय. निशांजी ज्या वेळेला जुचंद्र परिसरामध्ये येतो आपण अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या मैदानावरती खेळपट्टीचा उल्लेख सातत्याने केला जातो, कारण की ही खेळपट्टी अगदी बॉलिंग युनिटसाठी चांगली आणि बॅटिंग युनिटसाठी देखील चांगली. म्हणजेच काय तर दोन्ही संघासाठी जर पाहिले गेलं तर ही बराबरीची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. धावा देखील बनतात आणि विकेट आणि डॉट बॉल देखील गोलंदाजाच्या नावावरती राहत आहेत. पुढचा बॉल
पहिला बॉल टी10 स्पॉट पडल्यानंतर चालल्या सर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आज मैदानाच्या आतमध्ये रिदीत 11 गोरसाई बी या संघाला अगदी जणू काही जखून ठेवले गेले, अगदी बांधून ठेवले. दाबास होत नाहीयेत. आणखीन एक डॉट बॉल. यॉर्कर लेनचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु रिचेबल बॉल नव्हता. इथे चेंडूला डॉट. काय गोलंदाजी करतायत लक्ष तिवारी. हा गोलंदाज षटक क्रमांक 3 हाताळतोय. राहुलच्या विरोधात पहिला चेंडू डॉट आलाय. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळाला. दबाव टाकलाय गोलंदाज. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती लक्ष. राईट आर्मवरती विकेट. फुलटॉस बॉल इथे प्रॉपर टायमिंग करू शकलेलं नाही. पंचाने नो बॉल घोषित केलाय. बीमर बॉल शरीरभेदी चेंडू पंचाने नो बॉल घोषित केलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात इथे धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 19 धावा. शरीरभेदी चेंडू आणि खऱ्या अर्थानं पंच देखील या गोलंदाजाला इशारा देतील की मित्रा, अशा प्रकारचा पुन्हा एकदा तू चेंडू टाकला तर तुझ्या गोलंदाजीवरती बंदी टाकण्यात येईल. पंचाने इथे नो बॉल घोषित केलाय. बीमर बॉल शरीरभेदी चेंडू आणि इथे जर पाहिलं तर खराब बॉल पाहायला मिळाला लक्ष्यांच्या माध्यमातून. पुढचा चेंडू फ्रीट असेल आणि स्ट्रायकिंग एंड वरती जर पाहिलं तर फलंदाज कपिलला तुम्ही पाहताय. या मॅच मध्ये इथून मोमेंटम क्रिएट होऊ शकतं आणि त्यासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कपिलला करावा लागेल. ओव्हर द विकेट. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस खोला टाकला होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑनला फिल्डर वेगाने धावतायत. लॉंग ऑनचे फिल्डर पुढे आलेत. फक्त इथे सिंगलच मिळेल. काय गोलंदाजी करतायत. वा, अप्रतिम गोलंदाजी. मोठा फटका खेळू दिला जात नाही. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. क्रिकेटचं पूरक समीकरण आहे तुषार. जेव्हा जेव्हा विकेट येतात ना तेव्हा तेव्हा धावा थांबतात. या मॅच मध्ये देखील अगदी तसंच काही झालंय. आज संघ किती मोठा असला तरी फरक पडत नाहीये, परंतु विकेट गेल्यानंतर धावा थांबतील हे मात्र निश्चित स्वरूपात आपण नेहमीच पाहिलं. गोलंदाज तयार. राईट ओव्हर दी विकेट. काय बॉल टाकलाय, काय बॉल टाकलाय. सातत्यानं जर पाहिले गेले तर अगदी फलंदाजावरती षटकार आणि चौकार मारण्याची मुभा दिली जात नाहीये. आणखीन एक चांगला बॉल. यावरती मिळतील धावा 2 आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटका जाऊन पोहोचते स्कोर कार्डवरती. त्यामध्ये 22 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. राहुलला माहिती आहे षटकार नाही जात आहेत, चौकार नाही जात आहेत, परंतु सिंगल डबलने धावफलक जर हलत राहिलं तर हे मात्र आपल्या टीमसाठी बेनिफिट देऊन जाईल. 22 वरती 3 धक्के 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. गोलंदाज लक्ष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट. इथे फुलटॉस बॉल आडव्या बॅटनं चेंडूला उडवलाय, पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. फलंदाजाच्या बॅटमधून, राहुलच्या बॅटमधून आलाय षटकार. वाट पाहिली आणि आता मात्र वाट लावली मी तर म्हणे या बॉलवरती. कारण की क्रिकेट हा खेळच संयमाचा आहे आणि संयम जर तुम्ही क्रिकेटमध्ये बाळगला तर नो डाऊट अबाउट इट असे मोठमोठे हिट्स. हा फुलटॉस बॉल आक्रमण करत असताना बॉलवरती सरळ बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या षटकामध्ये निशांत सर धावा आल्यात ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. टीमची टोटल या षटकाराच्या माध्यमातून जाऊन पोहोचेल 28च्या घरामध्ये. गोरसे याचा संघ आहे. अगदी 2 ओव्हर जरी शेवटच्या असल्या, धावा नसतील तर त्या 2 ओव्हरमध्ये 50 धावा देखील बनवू शकतो अशी ताकद या संघामध्ये. आणि त्याला रोखत असताना मैदानाच्या आतमध्ये बेस्ट ऑफ गोराई संघ. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती लक्ष. राईट आर्मवर द विकेट. यावेळेस देखील फॉलिंग स्वीप करायचा होता परंतु फिल्डर त्या ठिकाणी स्वतः यष्टीरक्षक पोहोचतायत. तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. इथे जर पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 धावा. धावसंख्येची कोंडी झाली होती आणि खऱ्या अर्थानं मागील चेंडूवरती राहुल केनेने ती कोंडी फोडली. मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला परंतु इथून आणखीन आक्रमक व्हावं लागेल. या मॅचमध्ये 5 षटकांचा सामना आहे आणि या क्रीडांगणावरती जास्तीच्या धावा बनवाव्या लागतील. खऱ्या अर्थानं याच मैदानावरती 50 पेक्षा जास्त धावा देखील आपण चेस होताना पाहिल्यात म्हणून पहिल्या डावामध्ये धावा बनवाव्या लागतील. 29 वरती 3. पुढचा बॉल. इथे फटका अवैध खेळला गेला. मिस्टर मेक्स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये धावत असताना तत्पूर्वी एक सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलंय. ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला ना कालच्या दिवसात जर तुम्ही मॅच पाहिली असती तर मजा आली असती. इथे विकेट सॅक्रिफाईस केले कारण की मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होतील अशा रीतीने विकेट जाईल. मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धाफटकावरती लागल्या गेल्यात. तब्बल आणि तब्बल 29 धावा. धाबाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेत. 3री धाव घेत असताना फलंदाज बाद झालेत. कोणाची वाट पाहताय, तो आलाय. प्राईड ऑफ भिवंडी भावेश पवार मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं सर्वच क्रीडा रसिक चर्चा करत होती भावेश पवार कधी मैदानावरती आलाय येणार आणि अखेर तो आलाय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा. 30 षटकांचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत 31 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये विकेट सॅक्रिफाईस केली कपिल केलेले असंच म्हणावं लागेल आणि धाबाच्या स्वरूपात तो इथे बाद झालाय.
मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपला पाहायला मिळतोय गोरसाईचा अभिमान स्वाभिमान भिवंडीची आणबान शान. अर्थातच जर पाहिले गेले तर प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अगदी जर पाहिले गेले तर ISPL सारखी स्पर्धा प्रतिनिधित्व करत असताना टीम कोलकाताचा आणि खरं तर कौतुक या गोष्टीच होईल की ज्या ज्या वेळेला भावेश पवार एखाद्या संघामध्ये खेळतो ना निशांत सर, त्या वेळेला तो संघ अगदी फायनल पर्यंत पोहोचतो आणि फायनल लिस्ट देखील ठरतो. असा मात्र एक सर्व उत्कृष्ट बेस्ट ऑलराऊंडर अख्ख्या महाराष्ट्रातील कोण असेल तर तो भावेश पवार आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. भावेश पवार मैदानावरती दाखल झालाय. 3 षटकामध्ये 31 धावा बनल्यात आणि या परिस्थितीचे खऱ्या अर्थानं आदर्शवत खेळाडू आहेत. इथून जर पाहिलं तर येणाऱ्या 2 षटकामध्ये जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न भावेश पवारला करावा लागेल. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संघ अडचणीमध्ये होता. 31 धावा स्कोर कार्डवरती बनल्यात आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये तुषार इथून जर पाहिलं ना तर धावा बनवाव्या लागतील, कारण बेस्ट ऑफ गोराई या संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईन आहे आणि त्यांच्या विरोधात धावा बनवाव्या लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 सोहम राणे, ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या ना, तोच गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती राहुल केनेला आपण पाहतोय. 7 चेंडूमध्ये 14 धावा त्याच्या बॅटमधून. काय सामना रंगलाय. बेस्ट ऑफ गोराई संघाचं देखील कौतुक करावं लागेल. अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. चला स्पीडअप करा, लगेच सामन्याला सुरुवात करा. बॉलिंग ट्रॅकवरती सोहम राणे, राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू बाउन्स प्राप्त झाला होता. चेंडूच्या रेषेमध्ये आले नव्हते. चांगला चेंडू पाहायला मिळालाय सोहमच्या माध्यमातून. काय गोलंदाजी करतायत. ऍक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग आणि तिथून जर पाहिलं तर चेंडू टॉस झाला होता. पूल करण्याचा प्रयत्न आणि चेंडूवाले डॉट. नाही, खरं तर सोहम आहे ना फलंदाजाला रीड करता सर गोलंदाजी करतायत. कुठल्या टप्प्यावरती अगदी फलंदाजाला स्ट्रोक खेळण्यामध्ये अवघड निश्चित होईल तेच पाहत आहेत आणि त्याच कारणाचा चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल धीमागतीचा बॉल स्वीप केला. तत्पूर्वी मागे निघून जाईल बॉल. क्षेत्ररक्षक आता येतील. तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केली जाईल आणि आता एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती 32 धावा या धाव फटकावरती लागल्या गेल्यात. आता निशांत सर इथून मॅचला मजा येईल. धावा होतील की नाही पाहणं महत्वाचं राहील. स्ट्राईक एंडवरती भावेश पवार. भावेश पवार स्ट्रायकिंग एंडवरती. प्राईड ऑफ भिवंडी, भिवंडी क्रिकेटचा अद्वितीय सम्राट, ज्याने भिवंडी क्रिकेटची अख्ख्या गायली आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संपूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भिवंडीचं नाव लौकिक केलंय असा फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती सर भावेश पवार आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडवरती सोहम राणे, त्याने देखील इम्प्रेस केलंय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी त्याचीही पाहायला मिळाली आहे आणि हा बॅटल खूप चांगला आपल्याला पाहायला मिळेल, कारण सोहमच्या विरोधात धावा आलेल्या नाही आहेत. गोलंदाज तयार सोहम राणे, राईट अप ओव्हर द विकेट. हो, यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पुल करायचा होता. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 33 या आकड्यावरती. 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संघ पाहायला मिळतोय. रितीत 11 गोरसाई दुसऱ्या बाजूला जर पाहिले गेलं तर बॉलिंगचा अटॅक आत्तापर्यंत चांगला राहिला आहे. अगदी जर पाहिले गेलं तर बेस्ट ऑफ गोराई संघाच्या माध्यमातून पुढचा बॉल पुन्हा एकदा सोहम तयार. षटकातील तिसरा बॉल. भावेश पवार जागेवर खेळण्याचा प्रयत्न होता. पदल आली त्याचा वापर नाही, परंतु पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपात प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघ धावसंख्या धावफटकेवरती 34 धावा. 34 रन्स ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेले. थोडासा दबाव जाणवतोय गोलंदाजावरती. आतापर्यंत सोहमने खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी या सामन्यामध्ये केलेली आहे, परंतु भावेश पवार स्ट्रायकिंग एंडवरती आला आणि सुरुवातीचे दोन्ही चेंडू व्हाईट बॉल पाहायला मिळाले. पहिला चेंडू जर पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर आणि तदनंतर ऑफ स्टंपच्या बाहेरही चेंडू पाहायला मिळाला. दबाव गोलंदाजावरती जाणवतोय, परंतु इथून चांगली कामगिरी करावी लागेल. निडर पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल सोहम राणेला या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. हो, यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. दबाव टाकलाय गोलंदाजावरती. सलगचा तिसरा व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. आणि स्ट्राईक एंडवरती जसा भावेश पवार आला ना तर भल्या भल्या गोलंदाजाच्या अगदी भिंबेरी तो उडवतो. हे प्रत्येकाला माहीत आहे आणि सोहमला देखील माहीत आहे. ज्याप्रमाणे अगदी भावेशच्या स्लॉटमध्ये बॉल दिला तर भावेश मैदानाच्या पलीकडे पाठवेल. शॉर्ट बॉल टाकला त्यावरती आक्रमण करेल. हाफ ट्रॅकर टाकला त्यावरती आक्रमण करेल. अशा बऱ्याच चेंडूवरती जर पाहिले गेलं तर भावेश पवारचे मोठमोठे फटके पाहिलेत. विचार विनिमय केले जाते. सोहमची चर्चा केली जाते कशा प्रकारचे आता बॉल हाताळावा लागेल. धावा खर्च होत आहेत. यापूर्वी धावा होत नव्हत्या, परंतु आता अवंतरच्या स्वरूपात धावा येत आहेत. त्याचं मूळ कारण मैदानाच्या आतमध्ये भावेश पवार दाखल झालाय.
इथून कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगल्या टप्प्यावरती चेंडू टाकावा लागेल. सोहम राणे बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळेस खोला टाकला होता, खऱ्या अर्थानं फ्लिक करायचा होता. फिल्डर आहेत त्या ठिकाणी डीप मध्ये, थोडेसे चाचपडले, लगेच सेकंडचा कॉल केलाय. 2 धावे इथे कंप्लीट केल्या जातील. मिस्टेक झाली आणि मिस्टेकचं रूपांतर 2 धावेमध्ये झालं. खऱ्या अर्थानं इथे सिंगलच होती, तिथे 2 धावा मिळाल्या. तुषार फिल्डिंग खराब पाहायला मिळाली. आणि चांगली रनिंग कुठे विकेट होती, कारण की पहिली धाव अगदी वेगाने घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी लगेचच पलटले आणि त्याच कारणाचा 2 धाव होऊ शकला. फिल्डिंगचा दर्जा देखील थोडासा खराब प्रमाणाचा पाहायला मिळाला. धावसंख्या धाफडका जाऊन पोहोचते 37. 37 धावा धाफडकावरती लागल्या गेल्या आहेत. बेस्ट ऑफ गुराई, त्याच्या विपक्षामध्ये घोरसाई. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. अगदी जर पाहिले गेले तर भावेशला माहिती आहे खराब बॉलवरती आक्रमण आणि चांगल्या बॉलवरती सन्मान द्यायचा आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये यावरती एक सिंगल येईल. एकेरी धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावर जाऊन पोहोचते. स्कोर कार्डवरती गुणतालिकेवरती 38 धावा. जबरदस्त कामगिरी. सोहम राणे या चर्चेमध्ये राहिलेत. भावेश पवार सारख्या फलंदाजाला छोट्या बॅकलिपचा वापर करण्यास भाग पडलं होतं मागील 2 चेंडूवरती. काय गोलंदाजी करताय सोहम राणे, अप्रतिम इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याची पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या 38 धावा, षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आतापर्यंत आपण पाहतोय. घोरसे संघ बॅटिंग करतोय. आतापर्यंत 38 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात आणि इथून जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. सोहम राणेने आतापर्यंत या मॅच मध्ये 14 धावा त्याने खर्च केल्यात. षटक क्रमांक 2 तो हाताळतोय वैयक्तिक आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं लाजवाब कामगिरी. गोलंदाज ओव्हर द विकेट सोहम राणे. इथेही खोला टाकलाय. वाह सोहम वाह, काय गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. पिन पॉइंट यॉर्कर खोला टाकला होता. इथेही फक्त सिंगल. जबरदस्त गोलंदाजी. खरं तर सोहमकडे प्रत्येक व्हेरिएशन आहे, कशा पद्धतीची गोलंदाजी करायची आहे. प्रत्येक 6 बॉल त्याच्याकडे वेगवेगळे आहेत, परंतु भावेशपूर आल्यानंतर थोडासा दबाव होता, परंतु त्यानंतर सोहमने मात्र जबरदस्त कमबॅक केले. 39 वरती 4 धक्के लागलेत. षटक क्रमांक 4 शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे पुलटच बॉल फ्लिक केलाय, पाठवलाय बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. भावेश पवारच्या बॅट मधून आलाय पलटवार, आलाय षटकार. नाही, भावेश पवारला तुम्ही असे बॉल टाकू शकत नाहीयेत, कारण की भावेश पवारचे अगदी विविध स्ट्रोक आपण बघितलेत आणि हा पहा फुलटॉस बॉल होता आणि पवारची पॉवर या बॉलवरती दिसली आणि बॉलला पाठवलंय मैदानाच्या पलीकडे. यस, पंचांचा इशारा, टायमिंग मला वाटते वेळ भरपूर जास्त झाला असेल. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे आहेत. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी 27 मिनिटे खऱ्या अर्थाने घेतलेली आहेत बेस्ट ऑफ गोराई संघाने. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा फिल्डर 30 सर्कलमध्ये ऍड करावा लागेल. गोराई संघ खऱ्या अर्थानं 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटाचा अवधी होता, तब्बल 27 मिनिटे घेतली आहेत. त्यामुळे एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला 30 सर्कलमध्ये ऍड करावा लागेल. 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना रिदीत 11 गोरसे बी संघाने स्कोर कार्ड वरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा बनवल्या आहेत. भावेश पवारच्या बॅटमधून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू होता, फ्लिक केला, खूप चांगला बॉटम एंडचा वापर केला, ब्रिजचा वापर केला आणि सरळ चेंडूला पाठवलं होतं सीमारेषेच्या पलीकडे. परंतु बेस्ट ऑफ गोराई संघ देखील जबरदस्त कामगिरी करताना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोरसे संघाच्या विरोधात अगदी निडर पद्धतीनं हा खेळ मैदानावरती सुरू आहे. बॉलिंग ट्रॅकवरती अमय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. स्लॉग वरचं षटक, निर्णायक षटक, डेट ओव्हरचं षटक. याही पेक्षा जास्तीचा वेळ खर्च करू नका गोराई संघ. एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला 30 सर्कलमध्ये ऍड करावा लागेल आणि तो केलाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती अमय. हो, यावेळेस जर पाहिलं तर खेचून मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. इथे सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 46 धावा. चला पुढचे मॅच दोन्ही टीम आपण लगेच रिपोर्टिंग करायची आहे. प्रिन्स 11 कासर वडवली आणि NP स्पोर्ट्स उत्तन. चला दोन्ही टीम प्लीज या. प्रिन्स 11 कासर वडवली आणि त्यांच्या विपक्षात NP स्पोर्ट उत्तन, या 2 टीमच्या माध्यमातून यापुढची महत्त्वाची मॅच आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आता हवेच्या विरुद्ध दिशेने खेळत असताना प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार यांना आपण बघतायत. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 9 धावा आणि JTC जबरदस्त टेलिकास्ट करते. अगदी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि हे पहा ऑन स्क्रीन दाखवलं जाते. काय क्वालिटी आहे आणि काय क्लिअरिटी आहे. म्हणून मात्र ऑल टीमचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच आहे.
46 धावा फटकावरती लागल्या गेल्या 4.1 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. पुढचा बॉल इथे फटका चांगला लॉंग ऑफला क्लिअर करत असताना स्टँड अँड डिलिव्हर हाय अँड हँडसम ह्यूज सिक्सर. 6 धावा भावेश पवारच्या बॅट मधून षटकार. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय, कमालीचा स्ट्रोक. ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ खेळाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईलने या चेंडूला उडवलाय आणि सरळ बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. भावेश पवार रंगात आलाय आणि त्याच्या बॅटमधून आणखीन एक षटकार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 52 धावा. उशिराने मैदानावरती भावेश पवार दाखल झाला. मी मगाशी देखील उल्लेख केला, या परिस्थितीचे आदर्श वत खेळाडू आहेत भावेश पवार. अशा परिस्थितीमध्ये बॅटिंग करण्यासाठी त्यांना आवडतं आणि इथून जर पाहिलं आणखीन एक षटकार पाहायला मिळाला भावेशच्या बॅटमधून. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे आणखीन एक उडवलाय, उंची जास्त लांबी पाहिजे आहे परंतु फटका फसलाय. फिल्डर आले डाऊन द बॉल. ड्रॉप सीन का हिरो इथे बाद झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भावेशच्या बॅटमधून. भावेश बॅक टू द पेव्हिलियन. विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा धक्का लागलाय टीम गोरसई या संघाला. आता कोण मैदानाच्या आतमध्ये येईल आणि यस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी ऋषभ पवार यांना आपण बघतायत. भावेश पवार आउट झाले आणि त्यांचे बंधू लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. म्हणजे एका बॉलमध्ये 6 धावींची गरज असताना षटकार मारला आणि ऋषभ पवार मालामाल झाले होते. ती मॅच लाईव्हच्या स्वरूपात जरूर पाहायला मिळाली आणि अगदी आता भावेश पवारची विकेट गेले. ऋषभ पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. कॅच पकडल्यानंतरचं सेलिब्रेशन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लक्ष होते त्या ठिकाणी आणि उंची जास्त गाठली, लांबी कमी आणि इकडे मैदानाच्या आतमध्ये विकेटचं बदल. फलंदाज बाद प्रिन्स 11 कासार वडवली संघ उपस्थित होत असताना वेलकम सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जुचंद्र गाव आणि कासार वडवलीचं एक वेगळं नातं हे सातत्यानं आपण बघितलंय, कारण की अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र टीमच्या माध्यमातून नेहमीच आपण चांगलं क्रिकेट पाळले आणि त्याच्या सोबतीला कासार वडवली देखील संघ तितकाच तुल्यवान आहे. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. 52 धावा फटकावरती लागल्या गेल्या. पुढचा बॉल फुलटोस मिस केलाय. बॉल आता एसटी रक्षकाने पकडला गेला. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. आता पुढचा बॉल फ्री हिट असेल. निशांत सर, या मॅच मध्ये पलटवार झालाय. तरकीचा फुलटॉस चेंडू होता, खऱ्या अर्थाने बीमर बॉल आणि ते जर पाहिलं तर नो बॉल देखील आहे परंतु धाबाच्या स्वरूपात फलंदाज ऋषभ पवार इथे बाद झाला. धाबाच्या स्वरूपात खराब चेंडू पाहायला मिळाला अमयच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं षटकाराला विकेट आली, ती 9 बॉल टाकल्या. संघाची धावसंख्या 53 धावा. चांगल्या स्थितीमध्ये रिधित 11 गोरसे बी संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. भावेश पवारने कमालीची बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून 2 षटकार पाहिले. खऱ्या अर्थानं आपल्या छोट्याशा इनिंगचा गोडवा त्याने मैदानावरती पेश केला आणि सर्वांची मने जिंकली. नवीन फलंदाज मैदानावरती रोहन केने हा फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु अमयचं कौतुक करावं लागेल कारण त्याने 22ची विकेट मिळवली या मॅच मध्ये. परंतु पुढचा चेंडू फ्रीटचा असेल. स्ट्रायकिंग एंड वरती राहुलला तुम्ही पाहताय. राहुल केनेने 13 डावाला सावरले. 11 बॉलमध्ये 17 धावा ज्याने केलेत. सिंगल डबल, त्यामध्ये एक जर पाहिले गेले तर जबरदस्त चौकार आला, त्यामध्ये एक षटकार देखील पाहायला मिळतो आणि त्याच कारणाचं राहुल केने डावाला सावरले. फ्रीटचा बॉल, गोलंदाज तयार. इथे फटका चांगला ऑन साईडला, जसा टाकला तसाच पाठवला मैदानाच्या बाहेर. राहुल केनेची पॉवर, टायमिंग चांगलं जुळवलं आणि बॉलला पाठवले सीमारेच्या पलीकडे. षटकार. काय जबरदस्त फटका पाहायला मिळते. खेचून मारला पुलचा फटका आणि सरळ चेंडूला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. अशा प्रकारचे फटके राहुल केने लिलिया खेळतो. आज त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धावा येत आहेत. आणखीन एक षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 59 धावा. 12 चेंडूमध्ये 23 धावा आतापर्यंत राहुलच्या बॅटमधून या मॅच मध्ये आपण पाहिल्यात. चांगल्या स्थितीमध्ये रिधित 11 गोरसे बी संघ आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. आणखीन 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अमय. आतापर्यंत अमयने या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्यात. कमबॅक करावा लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल, परंतु राहुल जबरदस्त कामगिरी करतायत. इथे पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धाव संख्या 60 धावा स्कोर कार्ड वरती. काय धावा बनतायत, धावा येत आहेत, दबाव टाकलाय. धावा खोऱ्याने मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले त्या मॅच मध्ये. पा गुरसेची खासियत आहे, जर सूरजची विकेट गेली, संदेशची विकेट गेली, मेघराजची, कपिलची गेली, भावेश पवारची गेली, ऋषभची गेली, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये राहुल केने चांगली बॅटिंग करतात. फटका इथे फसलाय. स्वतः डाऊन दी बॉल टीमचे कॅप्टन अर्थातच विकेट किपर पोहोचत आहेत. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू दी पवेलियन.
13 बॉलमध्ये 23 धावा. महत्वपूर्ण क्षणाला धावा आल्यात राहुल केने या फलंदाजाच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग राहुलच्या माध्यमातून, परंतु इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता, नियंत्रण नव्हतं या फटक्यावरती आणि फटका फसला होता. अप्रतिम झेल पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का, राहुल बाद झालेत. खऱ्या अर्थाने यष्टीरक्षकाने कमालीचा झेल टिपलाय. नवीन फलंदाज जतीन मैदानावरती दाखल होत असताना या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 60 धावा स्कोर कार्डवरती बनल्यात. आज घोरसई संघ भरपूर मोठा प्रवास करून आलाय. कालच्या रजनीमध्ये सफाळे या विभागामध्ये शिवनेरी चषकावरती नाव या संघाने कोरलं आणि आज या मैदानावरती हा संघ खेळताना पाहायला मिळतं. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या या क्रीडा स्पर्धेमध्ये अर्थातच श्रद्धांजली चषकामध्ये हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. हो, यावेळेस लिव्ह केलाय, सोडून दिलाय ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. आणखीन एक वाईट बॉल. सातत्याने धावा येत आहेत. दबाव टाकलाय या षटकामध्ये. आतापर्यंत 16 धावा अमयने खर्च केल्यात. स्कोर कार्डवरती 61 धावा. चांगल्या स्थितीमध्ये रिदीत 11 गोरसे बी संघ, कारण या संघाकडे गोलंदाजी फार चांगली आहे आणि त्यासाठी या धावा पुरेशा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका इथे फसलाय. फिल्डर येतात लॉंग ऑनला. डाऊन द बॉल, मिस्टेक करणार नाही. आणखीन एक फलंदाज फेल. पहिला डाव संपलेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना रिदीत 11 गोरसे बी संघाने 61 धावा स्कोर कार्डवरती बनवल्यात आणि 62 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये बेस्ट ऑफ गोराई या संघाच्या विरोधात ठेवल्यात. बॅटिंग करत असताना सूरजच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं धाव आलेली नाही. या संदेश देखील लवकर बाद झाला. मेघराज मैदानावरती दाखल झाला. 4 चेंडूमध्ये 12 धावा. तदनंतर कपिलच्या बॅटमधून 3 धावा. राहुल केनेने इम्प्रेस केलं खऱ्या अर्थानं. त्याच्या बॅटमधून 23 धावा. तदनंतर भावेश पवार प्राईड ऑफ भिवंडी 5 चेंडूचा सामना केला, 15 धावा. ऋषभ शून्यावरती बाद झाला. रोहन देखील खऱ्या अर्थानं नॉट आउट राहिले. जतीन पवार पहिल्या चेंडूचा सामना करत असताना तो देखील बाद झालाय. 61 धावा स्कोर कार्डवरती आणि 62 धावांचं टार्गेट. गोलंदाजी करत असताना सोहमने इम्प्रेस केलं. 2 षटकामध्ये 21 धावा त्याने खर्च केल्या, परंतु महत्त्वाच्या 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्या. पॅट्रिकने 10 धावा खर्च केल्या. लक्ष तिवारी याने 13 धावा खर्च केल्या आणि अमयने स्लॉगवरच्या षटकामध्ये 3 विकेट घेतल्या, परंतु 16 धावा त्याने खर्च केल्या. थँक्यू. चला मुख्य मंचावर खास सन्मान करूया आपल्या गावातील एक असं रत्न ज्यानं फाईन आर्टमध्ये मोठं नाव कमावलंय. सध्या निश्चितच आपल्या कल्पक कलेने अगदी जग जिंकत तो चाललाय. काल देखील आपण त्याची ती मुख्य रांगोळी पाहिली जी एकूणच रवी दादा त्यांनी साकारलाय. या स्वागत करूया या मुख्य मंचावर आणि त्यांचा विशेष सन्मान करूया. मिनार पाटील नाव आहे. जोरदार टाळ्या मिनार साडी. अजिंक्यचा एक अतिशय चांगला खेळाडू, मात्र कलाकार म्हणून एक मोठं नाव. आज हे निश्चितच विचार करायचा झाला तर अनेक शाळांमध्ये कला शिक्षक म्हणून निश्चितच कामगिरी ते पाहत आहेत, मात्र स्वतःचं एक कला विश्व त्याला साकारायचं आहे. मला अजूनही ती गोष्ट आठवते. मला वाटतं 8-10 वर्ष मिनार झाली असतील आणि निश्चितच त्या म्युझियममध्ये, त्या आर्ट गॅलरीमध्ये तुझं ते प्रदर्शन पाहण्यासाठी आम्ही आलो होतो आणि ती लाईफलाईन त्या कलेच्या माध्यमातून तुम्ही जी दाखवली ती. मिनार प्लीज थांबायचं आहे, कारण अजिंक्यचा तू एक पार्ट आहेस. कलाविश्वात तुझं नाव आहे. क्रिकेटमध्ये देखील आम्ही तुझा खेळ पाहिला आहे आणि निश्चितच आपण बघतोय की सध्या रविदाच्या आठवणी आपण चाळवतोय. तुझ्या रविदाच्या आठवणी कशा आहेत? प्रथम रविदादाला श्रद्धांजली माझ्याकडून. रविदादा म्हणजे एक गुरु होता आमचा. म्हणजे गुरुचं काम तो प्रत्येक वेळेस मैदानावर करायचा आणि खूप शिकायला भेटलं त्यांच्याकडून. म्हणजे मी आता बोलतो पण एवढं शिकायला भेटलं की क्रिकेट लाईफमध्ये मी त्यांच्याकडून भरपूर काही शिकलो. अजिंक्य स्पोर्ट्स म्हणजे माझं सर्वात पहिली टीम माझी अजिंक्य स्पोर्ट्स आणि अजूनपर्यंत मला अभिमान आहे की मी अजिंक्य टीममध्ये खेळलेलो आहे. थँक्यू विनार, मनापासून धन्यवाद आणि असाच सपोर्ट तुझा राहू दे. चला मंचावर काही अजून सन्मान आपण घेतोय. सुशांत मुकादम आहे, प्रिन्स 11 कासारवडीचा स्टार खेळाडू. त्याचाही विशेष सन्मान आम्ही अजिंक्यच्या माध्यमातून करतोय. सुशांतला विनंती करतोय या प्लीज. एक अफलातून क्रिकेटपट्टू, आजही यंग क्रिकेट, 40+ मास्टरचे क्रिकेट या दोन्ही एकूणच गोष्टींचा तो ताळमेळ राखून आहे. मी कल्पेशला विनंती करतोय त्याच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया मुख्य मंचावर. तो म्हणजे सुशांत मुकादम, मॅन फ्रॉम कासारवडवली, प्रिन्स 11 कासारवडवलीचा हा स्वतः निश्चितच पॅकर आणि एकूणच खेळाडू.
थँक्यू व्हेरी मच सुशांत मुकादम. अजून एक मुख्य सन्मान तो म्हणजे निश्चितच मोठा बॅटर, मोठे मोठे फटके पाहिजे असेल तर बोलवा मोहम्मदला. तर या मोहम्मद यांचा देखील विशेष सन्मान. सध्या त्यांच्या माध्यमातून देखील अनेक स्पर्धांचं आयोजन होत असतं. येत्या 2, 3, 4 एप्रिलला कासार वडवलीच्या एकूणच विजय सरिता मैदानामध्ये मुस्लिम प्रीमियर लीगचं आयोजन होत आहे आणि तिथे देखील महत्त्वपूर्ण कामगिरी असणार आहे ती म्हणजे मोहम्मद यांची. त्यांचाही विशेष सन्मान या प्रसंगी आम्ही करणार आहोत. हंसराज मात्रे यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान करूया. तो म्हणजे मोहम्मदने क्रिकेट का सोडलं मला माहिती नाही. तो प्रिन्स इलेव्हनचा अफलातून भाग. मात्र सध्या फिटनेसकडे त्याला निश्चितच लक्ष द्यावं लागेल. त्याचाही विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. जोरदार टाळ्या मोहम्मद यांच्यासाठी. वेलकम मोहम्मद. तुझं खूप सारं स्वागत आहे. त्यांच्या समित आलेले त्यांचे सगळे पाठीराखे आणि त्यांचे हितचिंतक शेख भाई आपका भी बहुत बहुत वेलकम. थँक्यू. आणि मीरा भाईंदरचे आमचे नुसतेच मीरा संघाचे खेळाडू रविदादा म्हटलं तर मीरा संघाचा देखील 40+ मार्क्सचा एक भाग होता. त्यांचा देखील आम्ही विशेष सन्मान करतो. या विशू तरे आणि या प्लीज सुरेंद्र मात्रे यांना विनंती करतोय आपलाही विशेष सन्मान करताना अजिंक्यला खूप बरं वाटतंय. मॅच ऑन करा प्लीज. सामना सुरू राहा कारण भरपूर आम्हाला सन्मान करायचे आहेत. हे आमचे सगळे मीराचे खेळाडू एक काळ ज्यांनी एकूणच दादांसोबत घालवला आहे. हा सन्मान होण्याअगोदर निश्चितच सुरेंद्रला मी विचारेन दादा, निश्चितच रविदादाचा इम्पॅक्ट प्रत्येक संघावर पाहायला मिळाला आहे. मग तो गोडदेवचा संघ असो, त्याच्यानंतर जुचंद्रचा अजिंक्यचा संघ असो आणि एकूणच आपला मीराचा 40+ मार्क्सचा संघ असो. कशा भावना व्यक्त करशील? नाही, त्याचं तर सर्व काय तेच हँडल करायचे आमच्या टीमचं. आणि ते गेल्यापासून तर बोला ना, जे आमची होती फर्स्ट मॅच पण आता जिंकणं मुश्किल आहे आमचं. पण आहे दादाचा थोडाफार आशीर्वाद आहे, त्याच्याच टीम चालते थोडी. धन्यवाद. तर मी धीरजला विनंती करतोय धीरजच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करूया दोन्ही व्यक्तींचा. आपण बघतोय हे मीरा मास्टरचे दोन्ही अष्टपैलू खेळाडू. एका बाजूला विशू तरे तर दुसऱ्या बाजूला निश्चितच आपल्याला पाहायला मिळते सुरेंद्र मात्रे. धन्यवाद मीरा मास्टरचं देखील मनापासून हार्दिक आभार. वळूया लगेच आपण मॅचकडे. मुख्य सामना आहे, अतिशय चांगली मॅच होणार आहे. यापुढची मॅच देखील इम्पॉर्टंट असणार आहे. एका बाजूला आपल्याला संघ बघायला मिळेल तो म्हणजे प्रिन्स इलेव्हन कासार वडवली, त्यांच्या अगेन्स्ट असणार आहे NP स्पोर्ट्स उत्तन. थँक्यू व्हेरी मच. आमच्या सगळ्या मान्यवरांचं मनापासून कौतुक आहे. येस तुषार. पहिलाच बॉल अगदी काय भन्नाट वेग होता. ही ताकद आहे भावेश पवारची. पहिल्याच बॉलवरती इथे डेड अँड स्पॉट्स. पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या आणि त्यानंतर दुसरा बॉल इथे डॉट बॉल आलाय. भावेश पवार घुरसई म्हटलं तर नेहमी चर्चेत राहिलेला संघ आहे. या संघासाठी सातत्याने प्रेक्षक वर्गांची गर्दी आपण बघितले. इथे पिकअप स्ट्रोक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय भावेश पवारच्या अगेन्स्ट विथ द टर्न केलेला फटका सोहमच्या बॅटमधून षटकार. या दरम्यान मुख्य मंचावर अजून 2 व्यक्ती मला अशा दिसत आहेत ज्यांनी रविदादाचं क्रिकेट जवळून पाहिलं, त्यांच्या बरोबर खेळले, त्यांच्या अगेन्स्ट खेळले आणि त्यांच्या बरोबरीनं भरपूर प्रवास देखील केला. हे 2 खेळाडू म्हणजे एका बाजूला आमच्या मीरा भाईंदरचा निश्चितच पंच म्हणून ज्यांचं नाव लौकिक अजय किणी सर इथे उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. वेलकम अजय सर. आणि दुसऱ्या बाजूला आत्ताच उपस्थित झालाय मॅकडॉल खोचिवडे. हे जर नाव घेतलं तर एक नाव प्रकर्षाने पुढे येतं. मित्रांनो, आपल्या मंचावर जम्बो आलाय. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. जोसेफ मनाचे उर्फ जम्बो इथे उपस्थित आहेत, त्यांचंही करूया स्वागत. त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. मात्र ही मॅच इम्पॉर्टंट आहे आणि ती एन्जॉय करूया. सध्या परिस्थिती काय आहे? 10 धावा झाले, 4 चेंडूचा खेळ संपलाय. लक्ष आहे ते म्हणजे 62 धावांचं. अजून एक फुलटॉस बॉल आहे, इथे देखील धावा येणार आहेत. गुड शॉट. भावेश पवार विरुद्धचं हे आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. ग्रेट बॅटिंग टीम बेस्ट ऑफ गोराई. इथे जर विचार केला ना तुषार तर एक गोष्ट नक्कीच सांगावीशी वाटते. बेस्ट ऑफ गोराई हा संघ जर बघितला तर निश्चितच गोराई परिसरातील हे सगळी मुलं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अमित बाबा ठवाळ यांच्या माध्यमातून या एकूणच संघाची जुळवणी झाली आणि त्यासाठी विशेष प्रयत्न केलेत तिकडचे नगरसेवक शिवा शेट्टी यांनी. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. मनापासून कौतुक आहे त्यांचं आणि स्वागत आहे. इथे देखील धावा मिळते आहेत. थोडंसं क्षेत्रक्षण खराब झालं आहे आणि निश्चितच पहिल्या षटकात ज्या पद्धतीने धावा येत आहेत त्यामुळे या मॅचमध्ये आमच्याही विजयाची संधी अतिशय महत्त्वपूर्ण असतील. मॅच कंपॅरिझन बघूया. रिदित 11 गोरसई ब संघाची अवस्था जर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बघितली तर 7 धावा 2 गडी बाद होते. मात्र इथे बेस्ट ऑफ गोराईनं एकही विकेट न गमावता 16 धावा केल्यात. इंटरेस्टिंग मॅच आहे मित्रांनो. जेवणाचा कार्यक्रम झाला असेल तर पाहत राहा. अजिंक्यचेही अफलातून स्पर्धा श्रद्धांजली चषक
2026. सुरुवात तर धडाक्यात झाल्या, फ्लाइंग स्टार्ट मिळून दिली गेली या दोन्ही बाडांने. त्यामध्ये मी कौतुक करेन सोहम राणेचं, ज्याप्रमाणे जर पाहिलं तर एक चौकार, एक षटकार आणि 3 धावा जर पाहिले गेले तर दुहेरीच्या माध्यमातून आल्या आणि त्याच करण्याचा धावांचा आलेख तो मात्र वाढत गेला. खरं तर भावेश पवारच्या षटकामध्ये ज्या वेळेला धावा येतात ना, तर येणारा गोलंदाज पुन्हा एकदा पुनरागमन करण्यासाठी नेहमीच आपण त्यांची ओळख पाहत असतो. आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती नो डाऊट अबाउट इट. एक काळ असा होता की भिवंडीमध्ये सूरजसारखा वेगवान गोलंदाज कोणी नव्हता. आत्ता देखील जर पाहिले गेलं तर भिवंडीचा वेगवान गोलंदाज म्हणून नेहमीच सूरज केनेची ओळख पाहायला मिळते आणि तोच आलाय षटक क्रमांक 2 मध्ये. सूरज केणी आलाय. आज फलंदाजीमध्ये थोडंसं अपयश लाभलं, मात्र गोलंदाजीमध्ये त्या गोष्टीची कीर्ती मिळवण्यासाठी तो नक्कीच आसूसला असेल. पुढची मॅच प्रिन्स 11 कासार वडवली, NP स्पोर्ट्स उत्तन. आणि एका बाजूला जर विचार केला ना तर प्रिन्स 11 कासारवडीच्या संघानं जी एकूणच जर्सी परिधान केले ना ती NP स्पोर्ट्सची आहे. हा देखील एक वेगळा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया या मॅचच्या घडामोडी. 62चं टार्गेट आहे, 16 झाले. दुसऱ्या षटकासाठी सूरज केणे, सौरभ भंडारी ऑन स्ट्राईक. हा चेंडू लाईन जर बघितली तर निश्चितच अगदी टप्पा पडल्यानंतर आत आली आहे. भन्नाट वेग होता. अगदी पुन्हा एकदा वळूया एकूणच GTC लाईव्ह वर. अगदी आपण बघतोय 137चा स्पीड. थँक्यू संजय सर. पहिला बॉल आलाय डॉट बॉल. कमबॅक करावं लागेल ओव्हरमध्ये, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये अगदी वेगाने धावा प्रतिस्पर्धी संघाने बनवल्या. जेवढा नॉनस्ट्राईक एंडवरती सोहमला ठेवता येईल तेवढं ठेवावं लागेल, कारण की सोहम जर पाहिले गेले तर एक आक्रमकतेचा सितारा आहे. पुढचा बॉल पुढे एकदा सूरज केने तयार. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल, खूप चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक सिंगल या बॉलवरती परिपूर्ण प्राप्त केली जाईल. एक सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावर जाऊन पोहोचते 17 धावा धाव फटकावरती लागल्या. 62चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना बेस्ट ऑफ गोराई. सध्या ज्या वेळेला वेगवेगळ्या मैदानामध्ये गोरसई ब संघ जातो ते फक्त संघ म्हणून जात नाही, त्यांचा ऑराही जातो. त्या ऑराच्यामुळे आपण बघतोय JTCचे सबस्क्रायबर कदाचित वाढायला आता सुरुवात झाली. सध्या 1200 पेक्षा जास्त जण लाईव्ह टेलिकास्ट पाहिलं जात आहे, त्यांचंही करूया कौतुक. यावेळेला अगदी बॅकफुटला खेळले, तिथून लॉफ्ट केलाय चेंडू. मिड ऑफच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होताना दिसतोय चेंडू. सीमारेषेच्या जवळ अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, मात्र इथे किती धावा पाहूया. लेट सी द अंपायर डिसिजन. घडलंय का आतापर्यंत 2 धावा फलकावर दिसत आहेत. या 2च धावा असतील, कारण नंतर कव्हरअप चांगला झालाय. 62 धावा आहेत. विजयावर आरूढ होताना संघ दिसतोय बेस्ट ऑफ गोराई. मात्र दुसऱ्या बाजूनं पलटवार हा नक्की होणार आहे तुषार, कारण याच गोष्टीसाठी हा संघ ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उंच झालाय. कारण अशा परिस्थितीतून सामने खेचून आणलेत ना जिथून कोणी विचारही केला नसेल. आणि म्हणूनच बाउंड्री चेकसाठी आय थिंक रिव्ह्यू मागतायत. येस सर, नाही का? थँक्यू. 2च धावा आहेत. संघाची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. अजूनपर्यंत एकही विकेट नाहीये. 21 मध्ये 43ची अजूनही गरज. इथे विकेट येणार आहे. अगदी हा फटका खेळण्याची थोडी नक्कीच घाई झाली आहे. कदाचित डॉमिनन्स दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला वाटला. पुढे आले, मात्र पुढे येत असताना कुठेतरी लेंथ आपण बघितली ती मागे खेचली होती सूरज केणेनं. अफलातून गोलंदाजी, तिथून त्याला टेक ऑफ मिळाला आणि त्या चेंडूनं टेक ऑफ नंतर कमाल केली. एज लागली आणि एज नंतर आपण बघितलं विकेट किपरनं पुढचं काम केलंय. पहिली विकेट आली आहे. अजूनही 20 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे. तुम्ही बघताय श्रद्धांजली चषक 2026 रवी दादांना आदरांजली. इथे ऍक्शन रिप्ले दाखवलं तर सूरज केनेचा वेगच तेवढ्या भन्नाट वेगाने नेहमीच तो गोलंदाजी करण्यासाठी जाणतो. स्टीपाडून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि विकेट किपर अर्थातच भावेश पवार तो तर कधी चुकी करणार नाहीये आणि जबरदस्त झेल टिपला. मैदानाच्या आतमध्ये विकेट जाते. सोहम मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का लागलाय टीम बेस्ट ऑफ गोराई संघाला. धावसंख्येच्या फटकावर जर पाहिलं गेलं तर 19 असताना येणारे बॉल 20 करायचे आहेत. 43 धावा ही मॅच जिंकण्यासाठी. अवधूतनं चांगली बॅटिंग केली. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा त्यांनी बनवल्या त्या नक्कीच संघाला फलदायी ठरतील अशी अपेक्षा करूया. 8 चेंडूमध्ये 18 धावा त्याने केल्या. या मॅच मध्ये त्यांनी आता रंग बदललेत. नवीन फलंदाज आहेत तो म्हणजे अवधूत पाटकर. अवधूतला पटकन काही करावं लागेल, कारण या मॅच मध्ये तेवढासा वेळ नाहीये. 20 चेंडू 43 धावा हे गणित. प्रेक्षकांची संख्या लगोलग वाढली आहे, कारणही तसंच आहे. नामांकित खेळाडू. हा चेंडू अगदी आउटसाइड ऑफ स्टंप होता, तिथून छेडलाय. धाव मात्र मिळणार एक.
संधी होती, मोठ्या फटक्याची संधी होती, मात्र अशा संधी ग्रॅब केल्या पाहिजे. चला थोडा वेळ तुम्हाला अपयश येईल, मात्र कधीतरी अशा संधीचा वापर. काल देखील एक असाच फटका पाहिला होता, जवळजवळ तो वाईड होता, मात्र तो खेळला आणि तिथे षटकार मारला. म्हणजे एकूणच काय तर 5 धावा त्या अतिरिक्त त्यांनी मिळवल्या होत्या. त्यामुळे जे लूज चेंडू आहेत ना त्यावर निश्चितच धावा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. ही मॅच 19 चेंडू 42 वर आली आहे. जे प्रेक्षक आत्ताच आले तुम्ही बघतायत रिदित 11 गोरसई ब वर्सेस बेस्ट ऑफ गोरई या दोन संघादरम्यानची ही मॅच. हा व्हाईट बॉल आहे, अगदी बाहेर हाताळलाय. पंचांमध्ये कोणती शंका नाही आहे. बऱ्याचदा या गोष्टी होतात, वेगावर स्वार होण्याचा प्रयत्न असतो तुषार आणि कधी कधी ग्रीप होत नाहीये. काय म्हणशील? त्या निश्चित सुरुवात कारण की ऑफस्टिकच्या बरेच बाहेर निघाले होते फलंदाज आणि त्याच कारणास्तव सूरजला माहिती आहे जर बॅटच्या रडारमध्ये आलं तर षटकार जाऊ शकतो. कारण की डावखुऱ्या फलंदाजाला इथे जर पाहिजे हवेची साथ आहे आणि त्याच कारणास्तव थोडंसं वाचून गोलंदाजी करतायत. याही वेळेला चांगला बॉल फ्लाईट दिली बॉल आणि त्याच कारणास्तव धीम्या गतीचा बॉल होता, थोडासा धीम्या गतीने टाकला बॉल. मैदानाच्या डॉट बॉल आलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा धाफटकावरती लागलाय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कंपॅरिझन जर पाहिलं तर रिदित 11 गोरसई ब संघ जेवढा बॅटिंग करत होता 17 वरती 3 धक्के होते आणि इथे बेस्ट ऑफ गोराई 21 वरती 1 धक्का लागलाय. म्हणजेच या मॅचमध्ये आतापर्यंत पुढाकार घेतलाय बेस्ट ऑफ गोराईने. नो डाऊट नो डाऊट. मात्र मॅच बदलली बघा. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये काय कमाल हिचं कमबॅक. सूरज केणेनं आपलं नाणं पुन्हा एकदा खणखणीत वाजून दाखवलंय. वेल बोल्ड सूरज. फक्त 5 धावा खर्च केल्या, आपल्या टीमला पुन्हा एकदा या मॅच मध्ये आणलंय. आता इक्वेशन पाहूया. 18 चेंडू 41 धावांचं इक्वेशन. मान्यवर कक्षामध्ये अगदी लिजंड खेळाडूंची चलबिचल आहे आणि त्यातच स्वागत करूया कासार वडवलीचा स्टार, ठाणे टेनिस बॉल क्रिकेटचा आयकॉन खेळाडू. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अयूब शेखचं. वेलकम अयूब, स्वागत आहे तुझं आणि निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा. भरपूर क्रिकेट सध्या सुरू आहे आणि ISPL मध्ये काय इम्पॅक्ट प्लेअर म्हणून कामगिरी राहिली. इम्पॅक्ट नक्कीच राहिला आणि कदाचित पुढच्या ISPL मध्ये तो ॲज अ ओपनर बॅटर म्हणून दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्याला. 18 बॉल आणि 41 धावेचं समीकरण. 18 चेंडू आणि 41 धाव्यांचं समीकरण. भावेश पवार, अपेक्षा आहेत या ओव्हरमध्ये विकेट येतील, डॉट बॉल येतील, काय होईल मॅच मध्ये. पहिला बॉल गोलंदाज भावेश पवार तयार. पहिला बॉल इथे ऑन साईडला टर्न केलाय, बॉटम हँडचा पुरेपूर वापर केला, व्यवस्थित बॅटवरती अगदी बॉल आले नाहीये, सिंगल धाव प्राप्त केली जाईल. या टीमचं मलिंगा देखील आहे. अर्थातच जर पाहिले गेले तर पहिल्या डावात ज्याने चांगली बॅटिंग केले. प्रश्न भरपूर आहेत, प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत बेस्ट ऑफ गोराईला. 17:40 आता गणित आहे. सध्या सर्वांचं लक्ष या मॅच कडे लागलंय. मात्र पुढची मॅच मित्रांनो एन्जॉय करा. NP स्पोर्ट्स उत्तम संघ आलाय. नितीनजी वारे, प्रवीणजी वारे यांचा हा संघ निश्चितच अफलातून कामगिरी करतोय. आज अनेक उत्तम खेळाडू तुम्हाला याही संघात पाहायला मिळतील. तर दुसऱ्या बाजूला प्रिन्स 11 कासार वडवली. 17:40 हा चेंडू बघा अगदी अगदी योग्य लाईन मध्ये हाताळलाय. हीच तर खासियत आहे या खेळाडूंची. पहिल्या षटकात जे झालं ते झालं, नंतरच्या षटकात माझी लाईन आणि लेंथ मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न. अगदी वर्षभर क्रिकेट चालतं, पावसाळ्यात देखील क्रिकेट थांबत नाही आणि हीच खासियत आहे. एवढं क्रिकेट खेळायचं, वेगवेगळ्या ठिकाणी जायचं, एवढा प्रवास करायचा, आपली शारीरिक स्थिती मजबूत ठेवायची, या गोष्टींना नक्कीच हॅट्स ऑफ केलं पाहिजे. 16:40 काय टर्न झालाय, काय चेंडू टर्न झालाय. इथे विकेट येणार आहे का भावेश पवार? नक्कीच. येस येस. यशांच्या पाठीमागे मेघराचं चांगलं काम, तिथून भावेशच्या हातात चेंडू आणि इथे परतावं लागतंय. थोडंसं निष्प्रभ ठरले. सोम बाद झाल्यानंतर कुठेतरी धावसंख्या खालावते. यस तुषार. नक्कीच सोहमची विकेट गेली आणि त्यानंतर दबाव प्रेशर जाणवला गेला. खरं तर उल्लेख केला होता सूरजचा, कारण की पहिल्या षटकात भावेशच्या अगदी जर पाहिले गेलं तर षटकामध्ये 16 धावा खर्च केला. त्यानंतर सूरज आले. सूरजने फक्त आणि फक्त 5च धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या. त्यानंतर काय तर पहिल्या डावाचा उल्लेख भावेश पवारची विकेट लवकर गेली. अगदी जर पाहिले गेलं तर सूरज आऊट झालेत. त्यानंतर जर पाहिले गेलं तर टीमचे कॅप्टन संदेश आऊट झालेत, मेघराज आऊट झालेत, असे बरेच फलंदाज आऊट झालेत. परंतु एका फलंदाजाला तग धावून मैदानाच्या आतमध्ये राहिला, अर्थात राहुल आणि त्याच करण्याचा धावसंख्येला आकार मिळालाय. 15 बॉल करायचे आहेत 40 धावा. बरेच जण हा विचार करत असतील की गोरसई ब संघ सातत्याने का विजयी ठरतो. नो डाऊट त्यांच्या मागे त्यांची प्रचंड मेहनत आहे, त्यांचा खेळ आहे, त्यांचं कौशल्य आहे.
मात्र एक गोष्ट सातत्याने ज्यावेळेला तुम्ही करता त्याची तुम्हाला सवय लागते आणि ती सवय विजयामध्ये परिवर्तित होत असते. तीच गोष्ट गोरसई ब संघाविषयी म्हणेन. अगदी सातत्याने क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट अगदी अंग वळणी पडला हा खेळ. यावेळेला चेंडू खाली राहिलाय. अचंबा होतोय कारण ही विकेट सिमेंट कॉन्क्रीटची आहे. भावेश पवार चेंडू उसळण्यासाठी प्रसिद्ध आहे, मात्र हा चेंडू इतका खाली कसा राहिलाय. बॅटर बघा बॅट वरून गेले, चेंडू खालून आलाय. रिप्ले मध्ये ही गोष्ट स्पष्ट दिसलंय. यावेळेला वर पिच केलाय. वेल बोल्ड भावेश पवार. निष्प्रभ ठरवतायत बॅटरला. उत्तर नाहीये. बेस्ट ऑफ गोराईला आपला बेस्ट ऑफ परफॉर्मन्स आठवावा लागेल. काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये. खेळपट्टी कुठली असू द्या, मातीच्या असू द्यात की सिमेंट कॉन्क्रीटची, तिथे भावेश पवार ज्या वेळेला गोलंदाजी करतो ना त्यावेळेला त्याचा स्विंग प्रॉपर होतो. 13 बॉलमध्ये करायचे 40 धावा. पुढचा बॉल ऑफसाईडला खूप चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला आता क्षेत्ररक्षक आहेत, वेगाने बॉलपर्यंत पोहोचले जातील. तत्पूर्वी एक सिंगल प्राप्त केली जाईल. आता येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये 12 राहिलेत आणि 12 बॉलमध्ये 39 धाव्यांचं समीकरण. चल निशांची पाटील जातील टॉस बॉक्समध्ये. 2 टीम्स रेडी आहेत. प्रिन्स 11 कासर वडवली आणि त्यांच्या उपक्षात NP स्पोर्ट्स उत्तन. तर नक्कीच आपण टॉस करतोय. एका बाजूला NP स्पोर्ट्स उतण आणि त्यांच्या विरोधात प्रिन्स 11 कासार वडवली. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या आमच्या टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी आपण टॉस करतोय. जम्बो सरांना विनंती करतोय आपण यायचं टॉस बॉक्समध्ये. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात अनेकदा खेळलेत, आज देखील खेळताना पाहायला मिळतील या क्रीडांगणावरती. एका बाजूला संघाचा कॅप्टन सुशांत मुकादम. सरांना विनंती करतोय आपण या इथे. आपण कॉइन स्पिन करतो. एका बाजूला बॅट आणि एका बाजूला बॉल आहे. कॉल करून करेल कासार वडवली संघाचा कॅप्टन या ठिकाणी कॉल करेल. बॅट इचं कॉल आणि आलेला आहे बॉल, म्हणजे टॉस जिंकलाय NP स्पोर्ट्स उतन संघाने. सरांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. ऑनगोइंग सामना सुरू आहे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल. बॉलिंग फर्स्ट. भरपूर साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. भरपूर साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलेला आहे NP स्पोर्ट उतण संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि प्रिन्स 11 कासार वडवली या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले. आपण जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा फटकावरती लागल्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 39 धावा करायच्या आहेत. मजा येईल मॅचमध्ये, मजा येईल. धावा बनतील. बनवणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला अवधूत आहे, दुसऱ्या बाजूला ऋषी आहे आणि 12 मध्ये 39 करायचे आहे. संकेत सर, या मैदानावरती धावा होतील, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये तक राहून बॅटिंग करावी लागेल. नो डाऊट. मी माझी म्हणलं ना, बेस्ट ऑफ गोराईला बेस्ट ऑफ परफॉर्मन्स द्यावा लागेल. लांबून खेळलेत, अगदी लांबून खेळलेत आणि कपिल केने म्हटलं तर अगदी चेंडू काटकोणामध्ये वळवतो. पहिला चेंडू डॉट आलाय. लाईव्ह टेलिकास्ट बघत असलेले आमच्या सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, तुमचं स्वागत आहे. जबरदस्तरित्या तुम्ही या एकूण स्पर्धेचा आनंद घेतायत. ओ यावेळेला फटका थांबवलाय कपिल केने. हा जबरदस्त गोलंदाज, त्याची कला एक वेगळी कला आहे. तर आमच्या लाईव्ह बघणाऱ्या प्रेक्षकांना एकच नंबर विनंती आहे, लवकरात लवकर आमच्या JTC लाईव्हला सबस्क्राईब करा, जेणेकरून निश्चितच आमचा 25,000चा टप्पा पूर्ण होईल. तुमचं मनापासून हार्दिक आभार असेल. धन्यवाद. आमच्या सगळ्या ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील कौतुक आहे. चांगल्या रीतीने या एकूणच श्रद्धांजली चषक 2026चा ते आनंद घेत आहेत. रवी दादांना आपल्या एकूणच मेसेज बॉक्समध्ये ते श्रद्धांजली सुद्धा देत आहेत, त्यांचंही मनापासून कौतुक. 10 चेंडू 38. तुषार, पुढचा बॉल. इथे फटका फसला गेला. पुन्हा एकदा जर पाहिले गेले तर धाव होणार नाही आहे. खरं तर भिवंडी परिसरातील एक मात्र असा गोलंदाज आहे ज्याच्याकडे जर पाहिले गेले तर व्हेरिएशन आहे. लेग कटर सातत्याने अगदी हातबळ वळण घेणारे चेंडू सातत्याने हाताळत असतो, ही या गोलंदाजीची खासियत आहे. कित्येक स्पर्धा पाहिल्यात, 6 बॉलमध्ये 2 धावा, 6 बॉलमध्ये 3 धावा, 6 बॉलमध्ये 6 धावा करून दिलेल्या नाही आहेत. आता तोच गोलंदाजी ट्रॅकवरती आला आहे आणि जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाने आतापर्यंत केले. नाव आहे कपिल केने. 9 बॉलमध्ये करायचे आहेत 38 धावा. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये काही वर्षापूर्वी एक गोलंदाज आला होता. इथे आपण बघतोय वर पिच केलाय चेंडू, अगदी ड्राईव्ह चांगला आहे, मात्र जास्त धावा इथे मिळणार नाही आहेत. इथून पुढे या एकूणच धावांपेक्षा मोठ्या फटक्यांवर डिपेंड राहावं लागेल बेस्ट ऑफ गोराई संघाला. तर कॅरम बॉल याविषयी मी म्हणत होतो आणि निश्चितच मेंडिस तुम्हाला आठवत असेल, अगदी मेंडिस त्यावेळेला अनप्लेबल ठरत होता, मात्र नंतर ते कोडं उलगडत गेलं. मात्र हे कोडं अजूनही कोणाला उलगडत नाही आहे. नाव आहे कपिल केने.
काय टर्न आहे इथे मात्र बॅकफुटला जाऊन अफलातून फटका इथेही झेल झालाय अफलातून झेल फटका आकर्षक होता मात्र निश्चितच आपण बघतोय डीप एक्स्ट्रा कव्हरला सुपर कॅच. फलंदाज बाद झाले. तिसरा धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. 26 धावसंख्येवरती 7 बॉल आणि आता मात्र इथून देखील विजयाचा उंबरठा गाठायचा आहे. हे ॲक्शन रिप्ले या ठिकाणी दाखवलं जातं. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न फटका हवेत खेळला गेला आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. खूप चांगला झेल टिपत असताना विकेटचं बदन फलंदाज बाद होत असताना आणखीन एक धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. खरं तर इथे येणारे 7 बॉल करायच्या 36 धावा म्हणजेच काय तर संकेत सर 7 बॉलमध्ये अगदी 6 षटकार जर ठोकले तरच इकडून मॅच जिंकू शकतं. कुठेतरी डावपेच चुकला. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या त्यानंतर 5 आल्या त्यानंतर धावा कमी 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 आल्यात आणि त्याच कारण बॅकफुटला आहे. भावेश पुणेकर यांचं आपण स्वागत करूया. वेलकम भावेश. आपलं स्वागत आहे या मुख्य मंचावर. अजिंक्य स्पोर्ट शिवचंद्र संघातर्फे एक महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि निश्चित या प्रकारच्या एकूणच या परिसरातील क्रिकेटला अतिशय चांगले चालना देणारे व्यक्तिमत्व भावेश पुणेकर यांचंही करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. काय मॅच झाले काय मॅच झाले. 6 चेंडू आपण बघतोय अगदी JTC लाईव्हच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट त्याच्यानंतर पुढचा चेंडू अगदी समजलाच नाही फक्त पुश करण्यात आला तोही अगदी आपण बघतोय. तिसऱ्या चेंडूवर देखील अगदी वर पिच केला चेंडू एक धाव तिथे कन्सिडर झाली. चौथ्या चेंडूवर आपण बघतोय पुन्हा एकदा जबरदस्त ब्रेक त्यावेळेला हा जबरदस्त फटका मात्र चांगला झेल. नेक्स्ट बॉल देखील आपण बघतोय स्विच हिटसाठी आले तिथूनही चांगला टर्न पाहायला मिळाला. ही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे कपिल केणेची ग्रेट बॉलिंग. आता 6 चेंडू 36 धावा कराव्याच लागतील कारण या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग अगदी कंपल्सरी. मुख्य व्यासपीठावरती प्रकाशजी पाटील यांचं देखील शुभागमन झालंय. टिवरी गावातून नेहमीच चांगले क्रिकेट ज्यांनी केले. अजिंक्य स्पोर्ट एक गाव एक फॉरवर्डमध्ये आपण जर पाहिले गेले तर टिवरी गावातून प्रकाश असतील प्रताप असतील खूप चांगलं त्याने क्रिकेट खेळलंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला बॉल आक्रमण केलंय फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोस्ट डाऊन दी बॉल. पहिला बॉल आणि इथे पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवतात गोलंदाज. विकेटचं बटन फलंदाज बाद. नवीन गोलंदाज आलाय आणि पहिल्या चेंडूवर विकेट देखील आले. निष्प्रभ ठरले. बेस्ट ऑफ गोराई असं वाटलं होतं पहिल्या षटकाच्या निश्चितच त्या यशानंतर कुठेतरी तिथून मार्ग निसटला त्यांच्या हातातून. याचं कारण होता सूरज खेणे. फलंदाजीमध्ये निश्चितच असं वाटलं की तो निष्प्रभ ठरला मात्र गोलंदाजीमध्ये सूरजनं एक मोमेंटम मिळून दिली. तिथून नंतर भावेश पवारनं कमबॅक केलं आणि तिथून ही मॅच अडकले आणि नो डाऊट कपिल केणे म्हटलं तर मिस्ट्री ठरलाय एकूणच या मैदानामध्ये. ही नवीन खेळपट्टी आहे आणि या नवीन खेळपट्टीवर कपिल केणेनं अक्षरशः हात धुवून घेतलेत. पवन केने आय थिंक उपस्थित झालेत या मुख्य मैदानावर. त्यांना विनंती होती इथे फुलटॉस बॉल अगदी पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला षटकार. येस पवन केने या प्लीज. आपल्याला विनंती करतोय प्रत्येक मान्यवर खेळाडूचा आम्ही सन्मान करतोय अजिंक्य स्पोर्टच्या माध्यमातून. आय थिंक थोडेसे उशिरा या सामन्यामध्ये ते येत आहेत मात्र प्लीज विनंती करतोय या मुख्य मंचावर एक अतिशय स्टार खेळाडू पवन केने सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. आताही मी साथ घातले लगेच लहान मुलं त्याच्या पाठीमागे लागतील. चांगला चेंडू आहे चांगला चेंडू आहे. इथेही अपील हलकसं झालं मात्र डायरेक्ट हिट बघा भावेश पवार न भूतो भविष्यती. भावेश पवारचे आहे ना आपण बरेच असे डायरेक्ट हिट पाहिलेत. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवल्यानंतर डायरेक्ट हिट एका हाताने आणि खरं तर ती कौतुकाची बाब राहिले. आता आपले 303 पंच येतील. JTC लाईव्हची टीम आहे. तिसऱ्या पंचांची पद्धत लगेच आम्ही घेतोय या JTCच्या वॉर रूम मध्ये. एक्झॅक्टली काय घडलंय धावचित आहेत की नाहीत. भावेश पवारचा जबरदस्त नेम ऑनफिल्ड डिसिजन सर तुमचं काय बाद आहे फलंदाज पाहूया. अफलातून क्रिकेट रवी दादांच्या अनंत आठवणी त्यातच या जबरदस्त दमदार खेळाडूंचा खेळ. फलंदाज बाद आहे अगदी बाद आहे. त्या फलंदाजाला सुद्धा जवळजवळ ही गोष्ट माहीत होती भावेश पवार साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून क्रिकेटपटू अगदी प्रत्येक गोष्टीकडे लक्ष होतं. त्याला माहिती आहे 36 करायचे आहेत मात्र इथे विकेट का सोडा अगदी विकेट का सोडा. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये येणार आहे बघा. अगदी योग्य डिसिजन आलाय तिकडे एकूणच आमच्या थर्ड अंपायरचा. थँक्यू व्हेरी मच परशुराम पाटील सर
याही वेळेला आपण बघतोय चेंडू हवेत खेळल्यात, इथेही विकेट येणार आहे. बऱ्याच जणांना संधी मिळते खेळायची आहे. कम ऑन बेस्ट ऑफ गोराई. कपिल केणीच्या माध्यमातून हा झेल टिपला जातोय. नयन केणीच्या गोलंदाजीत देखील अगदी कमाल पाहायला मिळतीये. दिशांत केणे आहे, सॉरी. चला नवीन फलंदाज किक फास्ट थोडंसं धावत पळत मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचायचं आहे. यस दोन्ही टीम्स NP स्पोर्ट्स उत्तर आणि प्रिन्स 11 कासर वडवली, यस दोन्ही टीमला लक्षात ठेवायचं, आपण रेडी राहायचं. जशी मॅच ही कम्प्लीट होईल मैदानाच्या आतमध्ये आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. येणारे बॉल 2 आणि करायचे 30 धावा. 32 धावा दाफडकावरती लागल्यात 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा. रविदादा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला बॉल आहे, तेवढा चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आता वेगाने येतील. बॉलपर्यंत एक सिंगल प्राप्त केली जाईल. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक येत आहेत. या बॉलवरती एक सिंगल धाव प्राप्त केली जाते. आता एका बॉलमध्ये करायचे आहेत 29 धावा. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांना तयारीत राहायचे. प्रिन्स 11 कासार रोडवली वर्सेस NP स्पोर्ट्स उत्तन. नाणेफेक जिंकले NP स्पोर्ट्स उत्तन संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. लगेच त्यांना विनंती करतो या मैदानाच्या आतमध्ये ही मॅच संपलंय. एक मोठा विजय टीम रिदित 11 गोरसई ब संघाचा. या मॅचचा हिरो कोण आहे हे लगेच आम्ही सांगणार आहोत. मात्र मान्यवर कक्षामध्ये काही निश्चितच सन्मान या अगोदर निश्चितच आपण करूया. भावेश पवार यांना देखील विनंती करतो या मान्यवर कक्षामध्ये आपलंही विशेष स्वागत आम्हाला करायचं आहे. तसेच पवन केने यांना देखील विनंती करतोय आपण या एक मुख्य सन्मान आपण मुख्य मंचावर करूया. तो म्हणजे जोसेफ मनाचे, म्हणजेच आपले सर्वांचे लाडके जम्बो. या जम्बो सर प्लीज. मॅकडबल खोचिवड आहे, हे नाव अगदी आमच्या नसा नसात आहे. किती मोठ्या क्रिकेट ते खेळलेत. आजही 50 प्लेचे सर सामने तुम्ही खेळता, आम्हाला पूर्ण कल्पना आहे. राजू पाटील साहेब निश्चितच तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी नेतात आणि आनंद आहे आजही तुम्ही तुमचं क्रिकेट जिवंत ठेवलं. मात्र जोसेफ मनाचे जम्बो म्हटलं तर फक्त क्रिकेटर नाही, ते एक अफलातून सिंगर आहेत आणि निश्चितच रविदादांच्या अनेक आठवणी त्यांनाही आहेत. हा सन्मान होण्याअगोदर सर आपल्या भावना व्यक्त केल्यात तर बरं होईल. ही स्मृतिप्रित्यर्थ रविदादांच्या स्पर्धा आणि निश्चितच आपलं हे महत्त्वपूर्ण स्वागत. मी पारस यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ